नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडके बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। सकाळपासून भरपूर माता भगिनींना पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही बहिणींना पैसे आलेले आहेत, परंतु काही बहिणींना पैसे सुद्धा येत आहे। म्हणजे आज बहिणींच्या खात्यामध्ये फक्त एप्रिल महिन्याचा हप्ता येणार नाही, तर त्या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि एप्रिल हप्ता सुद्धा येणार आहे। बघा, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय सुद्धा झालेला आहे। आजपासून बँकांवरती 3 नियम सुद्धा लागू झालेले आहेत। जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, अखेर आज सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहे। थेट राज्य सरकारच्या बाबतीत निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। एकंदरीत भरपूर दिवसांची लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, ज्या बहिणींचा अर्ज पात्र ठरलेला असेल त्यांना आज उद्या आणि पैसे येणार आहेत। म्हणजेच आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजेच एकंदरीत राज्य सरकारकडून आज सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। तर त्या बैठकीमध्ये आजच निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आज सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। म्हणजेच तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल हप्ता सुद्धा येणार आहे। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर माता भगिनींनी कमेंट केलेल्या होत्या की दादा एप्रिल हप्ता 2100 रुपये येईल, एप्रिल हप्ता 1500 येईल का, एप्रिल हप्ता फक्त 500 रुपये येईल। कारण 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केलेली आहे की सर्व बहिणींना समान पैसे येणार नाही, म्हणजे समान हप्ता येणार नाही। परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की एप्रिल हप्त्यासाठी काही नियमावली सुद्धा तयार करण्यात आलेली आहे। बघा, एप्रिल हप्ता जरी आजपासून सुरू झालेला असेल तर काही बहिणींना आज फक्त 500 रुपये येणार आहेत, काही बहिणींना फक्त 1500 रुपये येणार आहेत, तर काही बहिणींना थेट 2100 रुपये सुद्धा येणार आहेत। परंतु 500 रुपये कोणाला येणार आहे ते तुम्हाला अगोदर सांगून टाकतो। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेत असाल तर तुम्हाला फक्त 500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सर्व शेतकरी बांधवांना, शेतकरी माता भगिनींना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये मिळत असतात। PM किसान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळत असतात। म्हणजेच टोटल मिळून प्रत्येक लाडकी बहीण जी शेतकरी असेल तर त्या शेतकरी लाडक्या बहिणीला राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून प्रत्येक वर्षाला 12,000 रुपये त्या 2 योजनांच्या माध्यमातून मिळत असतात। आणि या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा महिन्याला 1500 रुपये मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच तुम्हाला कोणत्या जरी एका योजनेचा लाभ घ्यायचा आहे, एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकता। जर तुम्हाला दोन्ही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सर्व पैसे दिले जातील, परंतु लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून फक्त 500 रुपये देण्यात येणार आहे। बघा, सविस्तर सांगितलेलं आहे। परंतु 1500 रुपये कोणाला मिळणार याच्याविषयी सुद्धा आज राज्य सरकारचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय सुद्धा झालेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज ज्या माता भगिनींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नाही, सोबतच ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कामगारमध्ये काम करत नाही, सोबतच ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल, इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत नसतील, म्हणजे पात्रतेच्या निकषांमध्ये ज्या माता भगिनी बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये आज थेट 1500 रुपये
येणार आहेत, परंतु 2100 रुपये कोणाला येणार आहेत याविषयी सर्वात महत्त्वाचा ट्विस्ट आलेला आहे. म्हणजेच राज्य सरकारने आज बदल सुद्धा केलेला आहे. त्यामुळे फक्त याच बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत, ते सुद्धा तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला सुद्धा 2100 रुपये मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, आज फक्त तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता येणार नाही, तर या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासोबत 3 गॅसचे पैसे सुद्धा येणार आहेत. एकंदरीत आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला आज गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा येणार आहे. तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये गॅस कनेक्शनसाठी ज्या 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत तर त्या 3 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतर बघा. माता भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, जी पहिली पात्रता आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. बघा 90% माता भगिनी या पहिल्या पात्रतेमध्ये बसलेल्या आहेत, परंतु लाडक्या बहिणींनो, जी दुसरी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्या माता भगिनी या दुसऱ्या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्यासाठीच खास करून या 3 गॅसची योजना आलेली आहे. तर ही दुसरी पात्रता आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा. बघा याच्यामध्ये भारत गॅस आहेत, HP गॅसचा आहे, सोबतच इंडियन गॅस आहेत, म्हणजे विविध प्रकारच्या गॅस कंपनींचे गॅस आहेत. म्हणजेच तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असेल तरच पैसे येणार आहेत. ही दुसरी पात्रता झाली. परंतु तिसरी पात्रता त्याच्यापेक्षा महत्त्वपूर्ण आहे. बघा जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या गॅसला, बघा नीट ऐका, तुमच्या गॅसला सरासरी 6 महिने पूर्ण झालेले असावे. जर तुमच्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असतील तर तुम्हाला पैसे येतील. अन्यथा जर तुम्ही या महिन्यामध्ये गॅस घेतलेला असेल तर पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. राज्य सरकारकडून आज परिपत्रक सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे आज आणि उद्या या 2 दिवसांमध्येच हे पैसे विस्तांतर केले जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त आज एप्रिल हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत. म्हणजे या 2 योजनांच्या माध्यमातून तर तुम्हाला आज पैसे येणार आहेत, परंतु त्याच्यापेक्षा जे महत्त्वाची गोष्ट आहे तर ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आज ओळणीच्या स्वरूपामध्ये, बोनसच्या स्वरूपामध्ये राज्य सरकारकडून 3000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत. आता तुम्हाला याचे एक मुख्य कारण सांगतो. बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की भाऊबीजेच्या वेळेस 3000 रुपये दिले, दिवाळीच्या वेळेस 3000 रुपये दिले, त्याच्यानंतर आता होळी झाली तर त्या होळीला सुद्धा 3000 रुपये दिले, धुलीवंदन होतं त्यावेळेस पण तुम्हाला पैसे दिले, आणि आता गुढीपाडवा गेला. बघा महाराष्ट्रीयन सण आहे गुढीपाडवा, त्या गुढीपाडव्याला ओवाळणी दिलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी असं ठरवलेलं आहे की अक्षय तृतीयेच्या अगोदर सर्व बहिणींना 3000 रुपयांची ओवाळणी द्यायची आहे. बघा तुम्हाला माहिती आहे आता जवळ 30 एप्रिलपर्यंत अक्षय तृतीयेत आहे, तर त्याच्या अगोदर आजपासून याच्या निधी वितरणाची सुरुवात होईल. म्हणजे तुम्हाला ओवाळणीचे पैसे आजपासून विस्तांतर होण्यास सुरुवात होईल. ते अक्षय तृतीयेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला आज, उद्या आणि परवा सुद्धा हे पैसे विस्तांतर होतील. परंतु प्रामुख्याने आज आणि उद्या 2 दिवसांना सर्वात मोठं प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. परंतु आज 20 जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत. बघा या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ, दुसरा वर्धा, तिसरा नागपूर, चौथा चंद्रपूर, 5वा गोंदिया, 6वा भंडारा, 7वा गडचिरोली, 8वा जिल्हा अमरावती, 9वा जिल्हा वाशिम, 10वा जिल्हा अकोला, 11वा जिल्हा बुलढाणा, 12वा जिल्हा हिंगोली, 13वा जिल्हा नांदेड, 14वा जिल्हा परभणी, 15वा जिल्हा जालना, सोबतच 16वा जिल्हा बीड, 17वा जिल्हा लातूर, 18वा जिल्हा धाराशिव, 19वा जिल्हा अहिल्यानगर आणि 20वा जिल्हा म्हणजे सोलापूर. बघा आज 20 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. सोबतच 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि पोस्ट बँक या 3 बँकांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. बघा माता भगिनींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करा.